ते शरीरातल्या 3-4 महत्वाच्या अवयवांना अफेक्ट करतात. त्याच्यामध्ये डोळे आहेत, हृदय आहे, किडनी आहे आणि पाय आहेत. मग पायामध्ये तिथे रक्तवाहिन्या आहेत आणि नर्व्हज आहेत, म्हणजे संवेदना पुरवणारे जे आपले शरीराचे भाग असतात. ह्यांना मेनली डायबिटीसमुळे बिघाड होतो आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. किडनीचं फंक्शन बंद होऊन डायलिसिस करावं लागू शकतं. हार्टमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉलच्या गाठी तयार होऊन तिथे आपल्याला हार्ट अटॅक म्हणा किंवा हृदयाला व्यवस्थित रक्त न पुरवलं जाणं, या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. या व्यतिरिक्त ब्लड ग्लुकोज जर सारखीच जास्त राहिली तर शरीरामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढतात आणि झालेल्या जखमा पूर्णपणे व्यवस्थित बऱ्या होत नाहीत. स्पेसिफिकली पायांना झालेल्या जखमा ज्या आहेत त्या डायबिटीसमुळे बऱ्या न होण्याचे प्रमाण खूपच जास्त आढळतं आणि